आणि चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे परीक्षक, सर्वांना माझा नमस्कार. आपल्या समोर आज 19 फेब्रुवारीच्या निमित्ताने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या समोर एक भाषण प्रस्तुत करणार आहे. कृपया करून हे भाषण शांतचित्तेने ऐकून घ्यावे. सह्याद्रीच्या छाताळातून नाद भवानी गाते, अरे सह्याद्रीच्या छाताळातून नाद भवानी गाते, काळजात राहते आमच्या रक्तात वाहते राहते. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जाण झोकतो तुफान मातीचा राजा. अरे वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर्श शत्रूचे मर्दन, आणि असेच असावे आमच्या मावळ्यांचे वर्तन. हीच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, अरे ताजमहाल ही तर प्रेमाची निशाणी आहे, पण शिवनेरी किल्ला हा एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली होती. मात्र अवघ्या 50 वर्षाचा कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्यांची जर एकंदरीत लावली तर 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो, चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो. अरे तर मग हे काय? मला नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मी मराठी असल्याचा. मरेपर्यंत राजाचा सेवेसाठी ठेवलेला तो जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू 10 गोटे 9 ग्रह 8 दिशा जात आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त एक माझा मराठा शोभात. सूर्यनारायण जर उगवले नसते, अरे सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता, आणि जर का छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर अख्ख्या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता, अख्ख्या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभो जब शिवाजी राजा बांधकर पगड़ी शिवाजी महाराज तैयार होते, हे हिंदू प्रभो जब शिवाजी राजा बांधकर पगड़ी शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते, तो झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. मित्रांनो, शाहिस्ते खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव शाहिस्ते खान मुर्जी असे होते. त्या खानाने शिवरायांनी सोबत झालेल्या हल्ल्याचा सुद्धा त्यांनी तिथे नमूद केलेला होता. आणि तो त्या डायरीत असे लिहितो की शिवरायांनी तर जसे लाल महालातून तुफान महाराजांसारखे निघून गेले, काही वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्ते खानाची एक बहीण खानाकडे धावत धावत आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है, भाईजान मेरी बेटी लापता है. त्यावेळी तो आपले बोट छाटलेला शाहिस्ते खान म्हणाला, कदाचित शिवरायांचा माणसांनी तर पळवली नसेल ना, आणि जरी का पळवली असेल तरी बेफिक्र राहा, कारण तो तिला आपल्या पोटच्या लेकीसारखी जपत होता. अरे मग कोणता हा विश्वास शिवाजी महाराजांच्या दुश्मनाच्या चारित्र्यावर? हे गोष्ट सांगण्याचे तात्पर्य म्हणजे एवढेच की आज ह्या जगाला एका शिवरायांसारख्या चारित्र्यवान पुरुषाचा आदर्शाची खरी गरज आहे. अर्थात ती मुलगी कुठेतरी एका पिंपात लपून बसलेली होती. नंतर ती सापडली, पण राजेंना माझा शिवाचा असली मुद्रा. अमेरिकेच्या पोस्टल विद्यापीठात शिवाजी मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो. किती मार्काचा? 100 मार्काचा हा पेपर घेतला जातो. पाकिस्तानाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आदर्श राजा असा असावा हा धडा शिकवला जातो, आणि देशामध्ये छत्रपतींचा धडा खूप अभिमानाने शिकवतात. पण आमचं दुर्दैव की आमच्याकडे नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नेहमीच पुसण्याचाच प्रयत्न केला जातो. अरे गर्व असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर जन्म घेतल्याचा, तर त्यांचा आदर्श अगोदर आपल्या डोळ्यासमोर घ्या. आणि जर का एवढेच शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असते तर अरे शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते. तरी पण शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद बांधले नाही किंवा एकही कुराण जाळले नाही, याचा गांभीर्याने विचार या देशात व्हायला पाहिजे.
अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले. जिजाऊंनी विचारले, अफजल खानाचे काय झाले? महाराज उद्गारले आणि म्हणाले, अफजल खान मारला गेला. मग काय म्हणाले असतील हो जिजाऊ माता? महाराज उद्गारले आणि म्हणाले, जिजाऊ माता म्हणाली, अफजल खानाची प्रेत कुठे आहे? महाराज उद्गारले आणि म्हणाले, प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या अफजल खानाची प्रेत ठेवलेली आहे. मग काय म्हणाले असतील जिजाऊ माता? जिजाऊ माता म्हणाल्या, जिथपर्यंत अफजल खान जिवंत होता त्यांच्याशी वैर होते. अफजल खान संपला आता, वैरही संपले. तू त्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तू तिथे तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून तू तिथे स्मारक बांध. तुझ्या राज्यात कोणी प्रेताला कोल्या कुत्र्याने तोडून खावे हे शोभणार नाही, म्हणून शिवरायांनी तिथे प्रेताचे दफन केले आणि तिथे स्मारक बांधले. त्यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून तिथे स्मारक बांधले. जाता जाता फक्त एकच म्हणून जाईल, जाता जाता फक्त एकच म्हणून जाईल, शिवबाशिवाय किंमत नाही. अरे शिवबा